वसंतरावजी नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व समाज एकत्र जमलेला आहे। सर्वांना मी या जयंतीचा शुभेच्छा देतो। आज हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बऱ्याच वर्ष भोगलं, असे 11 वर्ष, म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड आहे की 11 वर्ष वसंतराव नाईकांनी ह्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं, मुख्यमंत्री म्हणून केलं। आणि त्यावेळेस या भागाची, आपल्या महाराष्ट्राची कृषी क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती झाली। त्यामुळं आज कृषी दिनी, त्यांचा जयंतीच्या दिनी हा कृषी दिन साजरा होत आहे। याचं एक मोठं प्रतीक नाईक साहेब आहेत। त्यामुळं आधुनिक ह्या जे शिल्पाचे हे शिल्पकार आहेत, म्हणून मी सर्व समाजाला या ठिकाणी, आणि त्यांनी दुसरा एक संदेश दिलेला आहे, आपण हा जर झेंडा फडकवतो आणि त्याचं जे काही पांढरं निशाण आहे किंवा हे त्याचा जे कलर आहे, हे समतेचं, शांततेचं प्रतीक आहे। आणि हा लमाण समाज सर्व महाराष्ट्रामध्ये एक शांतता घेऊन प्रस्थापित केलेली आहे। त्यामुळं मी सर्व बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वसंत नाईकाचं स्मारक या ठिकाणी होतोय, स्मारक की पुतळा लोकसंभ्रमात आहेत समाज? नाही, आज तर काम चालू झालेलं दिसतंय। नक्कीच या ठिकाणी पुतळा पण बसेल, कारण की DPDCच्या ह्याच्यातून तरतूद केलेली आहे असं म्हणतायत। पण परंतु ज्या ठिकाणी होणं गरजेचं आहे, आणि नाही झालं तर आपण सर्वजण मिळून त्याला पाठपुरावा करू। कामाला म्हणतशी गती मिळत नाही का सांगत? नक्कीच या ठिकाणी आज आपल्याला हा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्या येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन आपण त्याचा पाठपुरावा करू। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची 112वी जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी करतोय। आणि या वसंतनगर येथील या गोलाईमध्ये याला एक विशेष महत्त्व आहे। म्हणजे इथं या ठिकाणी वसंतराव नाईकाचे पदप्रश इथं झालेले आहेत। इथं वसंतराव नाईक साहेब येऊन गेलेले आहेत। इथं बोरी धरण जे आहे, या बोरी धरणचं उद्घाटनाच्या वेळेस वसंतरावजी नाईक साहेब इथं येऊन गेलेले आहेत। म्हणून या गोलाईचा आपण वसंतराव नाईक चौक म्हणून आपण इथं दरवर्षी त्यांची जयंती आम्ही साजरी करतो। आज संपूर्ण तुळजापूर तालुक्यामध्ये सर्व पक्षीय बंजारा बांधव, ते कुठल्याही पक्षात असू द्या, आम्ही सर्व मिळून ही जयंती आम्ही साजरी करतो। आणि येणाऱ्या काळात सुद्धा इथं विविध आपण विद्यार्थ्यांसाठी किंवा जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यासाठी काय चांगलं काम करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील। काय संदेश द्याल ते युवा पिढींना या जयंतीनिमित्तानं आपण? तर या जी काही आजचे जे आपले महानायक आहेत वसंतरावजी नाईक साहेब, या महाराष्ट्र राज्याचे प्रदीर्घ काळ म्हणजे जवळजवळ 11-11.5 वर्ष मुख्यमंत्रीपद भूषविलं त्यांनी। हरित क्रांती केली। तसेच दुष्काळामध्ये अन्नधान्य रोजगार हमीच्या माध्यमातून कित्येक लोकांना, गोरगरिबांना काम मिळवून दिलं। तर मी आजच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार, युवकांनी त्यांचे विचार आपल्या आचरण करावे आणि त्यांच्या ह्याच्यावर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांचे विचार आचरण करून समाजाची उन्नती करावी। आणि शेतीमध्ये विविध प्रकारे त्याच्यामध्ये विविध संशोधन करून आधुनिक शेतीकडे वळावे, त्यांना जाहीर आवाहन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी बंजारा समाजाच्या धाराशिव जिल्हा समस्त वासियांकडून या स्मारकासाठी आणि भविष्यामध्ये होऊ घडणाऱ्या या पुतळ्यासाठी आणि बंजारा समाजातील उच्च शिक्षा घेणाऱ्या तरुण तरुणींना या ठिकाणी स्टडी सेंटरच्या माध्यमातून असेल, आपण सर्वांनी मिळून लोकवर्गणी जमा करायची आहे। या पुतळ्याला हातभार लावायचा आहे, या स्मारकाला हातभार लावायचा आहे। कारण हा पुतळा एक नुसतं 4 दगडाच्या भिंती नसून येणाऱ्या अनेक पिढ्या येथून प्रेरणा घेणार आहे। त्यासाठी उलटसुलट चर्चा करून बदनामी न करता आदरणीय राणादादाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून आपण त्यांच्या हातून उत्तरोत्तर अशा या पुतळ्याच्या माध्यमातून भरीव या ठिकाणी काम कसे करून घेता येईल, विलासभाऊ असेल,
किंवा आपण सगळी टीम असेल, टीम वर्कने आपण दादाकडे पाठपुरावा करून कामं करूयात आणि पुनश्च एकदा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त पुनश्च एकदा मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय वसंत, जय शिवालाल.